नमस्कार ऑर्डर पडायला आहे काय हरकत नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी समोर परमाडीच फिल्ममध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज वाजल्यात 7:37 लवकर चालू काय हरकत नाही. ऑर्डर पडवते पण छोटे पडवते. पहिले म्हणलं टेक घ्यावं, कारण नंतर कधी वेळ भेटेल नाही भेटेल काय माहीत नाही. कारण आजपासून तुला माहिती काय मीटरने धंदा आहे भाऊ, फक्त मीटर आजपासून. तर चला सुरू करूया. ऑर्डर पडतात आहे, घेऊया जी पडते ती घ्यायची. आणि पहिली ऑर्डर भेटली होती उबेरची आपल्याला 70 रुपये काहीतरी, आणि टोटल त्याचे 78 रुपये म्हणले बघा. 7-8 रुपयाचा फरक पडतोय प्रत्येक ऑर्डरवर असतो. छोटे ऑर्डर 7-8 रुपये 10 रुपये, आणि मोठ्या ऑर्डरवर 50-50 100-100 रुपये. आता मी मोठी ऑर्डर बघते, पण मला मोठी ऑर्डर पडा नाही मागापासून छोटी ऑर्डर पडला आहे. तर म्हटलं जाऊ दे, कुठं मोठी भेटणार, तर मग जे पडतं ते उचलले नाही. आता बघू ह्यानंतर मी कुठली पडते कुठली नाही. आता आपण आहोत विश्वकर्मा इन्स्टिट्यूटच्या इथे, आणि इथनं एक ऑर्डर पडलेली आपल्याला, म्हणजे इथं ड्रॉप होता. आता इथनं बघू रिटर्नला कुठं पडते का नाही. सोसायटी म्हणजे कॉलेजच्या बाहेर जाऊन थांबायला, इथं थांबायला अलाउड नाही. तर मित्रांनो, आत्ताची ऑर्डर होती 100 रुपयाची, आणि द्यायची होती सेलासबेरी पार्कची. तर आता आपण सेलासबेरी पार्ककडे हे सेलासबेरी पार्क. तर मीटरला 125 झाले, आणि ओला दाखवते 100. म्हणजे बघा 25 रुपयाचा फरक पडतो. अजून दिवस जायचं आहे. आता लय मजा येणार काम करायला मित्रांनो. लवकरात लवकर उबेर चालू करा, आणि जास्तीत जास्त ऑर्डर मारा. प्रत्येक ऑर्डर मीटरवरच न्या. एखादं म्हटलं नाही तर त्यांना म्हणता ताई दादा नाही जमणार, जे आहे ते आहे. करार झाले भाऊ ऑफिशियली, तर का नाही काम करायचं, जरूर करणार. आपण आपल्या हक्काचे पैसे आपण का सोडायचे. प्रत्येकाने मीटरनेच चला. आणि जर कोण तुम्ही गाडी नसेल चालतो, तुमचा रिक्षावाला मित्र असेल, तर त्याला बी सांगा भाऊ मीटरने झालं उबेर, जा कामधंदा कर. इतके दिवस म्हणतो उबेरमुळं नुकसान होते, पण आता उबेरमुळं फायदा होते. आता तुम्हाला कोणीही अडवणार नाही आहे. जो ते जास्तच भांडायला लागले, 4-5 पोरं असतात प्रत्येक चौकात आपले ऑटोवाले, त्यांना विचारा म्हणायचं बिंदास, ते तुम्हाला कन्फर्मेशन देतील. सगळ्यांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल तर त्यांना समजून सांगा. प्रत्येकाला समजून सांगा. आणि मीटरने चला. वाजल्यात 8:59, 9 वाजायला आलेत, आणि वातावरण असं झालं की असं वाटतंय पाऊस पडेल. असं नाही का, असं वाटतं तर राप पाऊस पडणार असं. येस ओके कमी कस्टमर बोलत होते मला. तर मित्रांनो, वाजल्यात 10:15, आणि आता आपण आहोत कुठे एरोडा IT इंडस्ट्रीच्या इकडे. तर सीन आत्ता असं झालं की कस्टमरचे 92 रुपये झाले, आणि त्यांना आपण जसं सांगितलं की मीटरप्रमाणे ओके बोलले, मीटरप्रमाणे 85 झाले. मग तुम्ही म्हणलं उबेरला कसं काय 92 रुपये दाखवले, तर मग तुझं नुकसान झालं. साहजिक आहे, जिथे कुठले सर्च चालू असतो त्यामुळं भाडं जास्त दाखवतं. त्यामुळंच उबेरने आपल्याशी हात मिळवला आहे. त्यांना बी माहिती आहे कुठं भाडं जास्त असतं, त्यामुळं रेट तिथं बी कमी होणार कस्टमरची. आपल्याला आपले मीटरप्रमाणे भेटणार आहे, ठीक आहे, आपलाच फायदा आहे. तुम्ही म्हणसाल मग अरे त्याने नेलं असतं. एखाद्या ऑर्डरला बघायचं नाही भाऊ, प्रत्येक ऑर्डरचा विचार करायचा. आता पावसाळ्यात रेट वाढणार आहे, पण मीटरप्रमाणे नेलं तर बाकीचे 8 महिने उन्हाळा आणि हिवाळ्याचा विचार करा. फक्त 4 महिन्याचा विचार नका करू, बाकीच्या 8 महिन्याचा विचार करा. आणि सर्च पे फक्त जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच भेटतो, प्रत्येक वेळेस भेटत नाही. त्यामुळं मीटरनीच चला, लय फायदा आहे. 12 महिने मीटरनी चला. तिकडे सर्च किती बी असो, कमी असो जास्त असो, फक्त मीटरनीच चला. 12 महिने आपलाच फायदा आहे. ज्यांना धंद्याचं नॉलेज आहे त्यांना माहिती आहे भाऊ मीटरमध्ये किती धंदा आहे, काय आहे, कसं आहे. ट्रॅफिक लागलं कुठं मुंडवा साईडला, मला माहिती आहे 15-15 मिनिटं ट्रॅफिक लागते. म्हणजे त्याचा फायदा कोणाचा आहे, आपलाच आहे का नाही. बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक असतं, आणि पुण्यात ट्रॅफिक नाही असं कसं चालेल, असं कसं होईन का, नाही होणार तसं. ट्रॅफिक प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे फायदा आपलाच आहे मीटरप्रमाणे. कस्टमरचा सुद्धा फायदा आहे. कस्टमरचा फायदा असा आहे की जिथं आता सर्च वाढला होता बघा 92 झाले, तिथं 85 का 83 रुपये तिथे मीटरप्रमाणे, जे की मीटरप्रमाणे योग्य होते, बरोबर होते. पण उबेरने बळच नाही का, तुमच्या या हाय डिमांड आहे म्हणून नाही का सिम्बॉसिस होतं त्या ठिकाणी विमाननगर हाय डिमांड एरिया आहे. हाय डिमांड एरियाला पैसे वाढवून मागतात कस्टमर. तर कस्टमर लोकंसुद्धा जर माझं ब्लॉग बघत असेल तर तुम्ही जर सहकार्य करा मीटरने चला, जेणेकरून तुमचाही फायदा होईल. अशा ठिकाणी पावसात जर तुम्हाला 100च्या जागी 150 सांगणार आहेत, तर आम्ही तुम्हाला मीटरप्रमाणे 120-130 जे होईल तेच घेणार आहे. त्यात तुमचाही फायदा आहे, आमचाही फायदा आहे. बाकी तुमची इच्छा. आपण तर भाऊ मीटरनेच चालणार 12 महिन्यात. चला, आतापर्यंत 7:30 झाले, चांगली गोष्ट आहे. वाजल्यात 10:18. खूप लवकर झाले आहेत 7:30. पहिले दिवस आले होते असो. तर आता बघू इथनं कुठली ऑर्डर भेटते काय. आय होप एखादी ऑर्डर मोठी पडावी, आणि मीटरने 400 जागी 500 हवे, तर फायदा आपलाच आहे. तर मित्रांनो, जस्ट जेवण झालं आहे. आपण आहोत आता कल्याणी पार्क काय म्हणतोय,
वाजल्यात 12:43 जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आतापर्यंत. आय थिंक 900 रुपये झाले, चांगली गोष्ट आहे. पण 12 वाजल्यापर्यंतच व्हायला पाहिजे आतापर्यंत. माझ्या अंदाजे 1300 रुपये व्हायला पाहिजे. तर ठीक आहे, काही हरकत नाही, खालीवर होत राहतं. कारण दुपारची ऑर्डर नसतं, तुम्हाला माहिती आहे. ऑर्डर फक्त सकाळ आणि संध्याकाळ ऑफिस टायमिंगला. आता दुपारी आता ऑर्डर नसतील आणि त्यात ऑफिस डे चालू आहेत, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, शुक्रवारपर्यंत. शनिवार रविवार बऱ्यापैकी ऑर्डर असतात ट्रॅव्हलचे. तर आता डीमार्ट पण येईल, डीमार्टपाशी कल्याणनगरच्या. आय होप कोणीतरी शॉपिंगला यावं आणि त्यांची ऑर्डर मला पडावी. चला बसूया डीमार्टपाशी. आता इथनं तर हलू शकत नाही, कारण कुठेही जाणार, आता जाऊन जाणार कुठं. जेव्हा पडेल तेव्हाच थांबायला लागेल. भेटूया जेवणानंतरच्या पहिल्या ऑर्डरला. तर मित्रांनो, जेवणानंतर लगेच एक ऑर्डर पडली रॅपिडोची. रॅपिडो बी असो किंवा ओला असो, कुठलीही असो, मीटरनिंग आहे. काय झालं तुम्हाला सांगतो. तर मीटरने 183 झाले आणि रॅपिडोला दाखवत 143. मी त्यांना बसताना सांगितलं असं असं किस्सा आहे. म्हणजे सगळ्या ॲप्लिकेशनला, एकच नाही सगळ्या ॲप्लिकेशनला. ठीक आहे, कारण कसं आहे, आज उबेरला पण बंदिस्त केलं आहे, तो जर रॅपिडो बी तसंच करतच आहे. मग त्याला बी बंदिस्त आपणच करायला लागेल. कस्टमर म्हणूनच नाही, त्यांच्याशीच करायला लागला, ह्यांच्याशी नाही. त्यांच्याशी हो या कोणाशी बी हो काय माहीत नाही म्हणायचं. मीटरने यायचं तर या, नाही तर राहू दे म्हणायचं. बरोबर येते कस्टमर. सगळ्यांनी एकी दाखवली तर होणार आहे. सगळ्यांनीच म्हणायचं 3 यायला झालेलं आहे, 3 यायशी तुम्हाला तसंच यायला लागेल मीटरने जे होईल ते. 40 रुपयाचा फरक पडतो मित्रांनो. रॅपिडो उबेरसारखं करायला लागले. जाऊन रॅपिडोशी बी करार होणारच आहे, काही विषय नाही. ओला बी अजून तसं करते. त्यामुळं आपण आत्तापासूनच 3 ॲप्लिकेशन कुठलंही असो, आपण त्याला मीटरनेच चालायचं. तर चला बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही. वाजल्यात 1:25 आणि आपण आता आहोत आय थिंक कुठे नारायणपेठ. हां राईट, नारायणपेठमध्ये आहोत. आणि इथनं बघू काय ऑर्डर पडते का नाही तर दगडूशेठला जाऊ. आज चतुर्थी, कोण ना कोण भेटलं तिथनं. मित्रांनो, एक आपल्याला जिथं आपण मगाशी थांबलो तिथनं मोदी गणपतीची ऑर्डर पडली. तिथनं पिकअप होता, ड्रॉप होतं पुणे युनिव्हर्सिटीला. पण त्या मॅडमकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी माझा नंबर घेतला आणि मला म्हणले नंतर ना पाठवतो आहे तुला. आणि आय डोंट नो पाठवणार आहे का नाही, पण मी आपल्याला नाही म्हणलं काय करणार. विश्वास ठेवला तर बघू त्या मॅडम पाठवतात का नाही. नंबर आहे, नंबर सेव्ह करून ठेवला. तुम्हाला माहिती आहे मी नंबर कसा सेव्ह करतो, अमाऊंटनुसार. 135 रुपये आले, ते 135 रुपये मीटरनी. ओलाच होतं, त्यांना म्हटलं मीटरनी. म्हटलं ओके, मीटरनी 135 झाले. 135 नंबरनी सेव्ह करून ठेवलं त्यांचा नंबर. त्यांना ड्रॉप केल्यानंतर अजून एक मॅडमची ऑर्डर पडली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की नाही मी सकाळी आले, मला असं तर कोणी बोलले नाही का असं तसं. म्हटलं ते नवीन असेल, त्यांना माहीत नसेल. म्हटलं नाही म्हटलं कॅन्सल केली, 2दा कॅन्सल केली, 2दा मलाच पडली. ते म्हणजे तुम्ही क्यू बार ॲक्सेप्ट करू. म्हटलं आता मला पडली, म्हटलं ॲक्सेप्ट करायच लागणार. परत त्यांनी 2दा कॅन्सल केली. त्यांना अजून एक ड्रायव्हर आला, त्याला विचारलं, तो म्हणला मी तर वापरत नाही म्हटलं. आणि अजून एक जण आला स्वतःहून, पण तिथे तो वॉचमॅन म्हणून कामाला होता. तो म्हणला कसं ते, म्हणलं असं आहे 12, 13, 14 रुपयाने. मी बी वापरतो म्हटलं, ड्युटी झालं. पण लय वाईट आहे म्हटलं परिस्थिती. त्यांनी मला एक फोटो दाखवला. म्हटलं कस्टमर लोकांना फोटो दाखवत जा, जेणेकरून त्यांना कन्व्हिन्स होतील की पटतील ते. मग तर परत त्यांचीच ऑर्डर पडली कस्टमरची. कस्टमर समोर थांबले, आम्ही इकडं असं बोलत होतो. परत त्यांचीच ऑर्डर पडली. मग केली ॲक्सेप्ट. ते मग आले बोलायला काय असं तसं सारखं का तुम्हालाच पडते, लोकांना कपाडा नाही. आता मी तिथे एकटा होतो, बाकी कोण नव्हतं उबेरवाला. काय करतात, बरेच लोक उबेर करत नाही अजून बी. त्यांना असं वाटते कस्टमर कन्व्हिन्स होईल नाही होईल नाही का, की नाही हे ते. त्यामुळे लोक ओला आणि रॅपिडोच वापरतात. त्या बऱ्याच लोकांचं त्यामुळे कन्व्हिन्स होत नाही आणि असं म्हणतात. हे पहिलं झालं आहे कालपासून. आणि कालपासून जेवढे जणांना मी विचारलं आहे ओला उबेर रॅपिडोला, सगळे हाच म्हणलेत. काल तर फक्त उबेर, आजपासून सगळं ओला उबेर रॅपिडो सगळे हाच म्हणले. हे पहिलं कस्टमर असं होतं. आणि त्यातच झाला काय किस्सा तुम्हाला सांगतो. मीटरने आणलेला आपण क्या ब्लॉगर बने करतो. विषय काय, आपण हे लावलेलं चार्जिंग, त्यामुळे पडलं होता मीटरने. 246 झालं, मागचे 200 काहीतरी 40 झालं. ते कुठं जायचं मॅडम. तर मित्रांनो, मग असे मी बोलता एक कस्टमर आलं तर त्यांना घेऊन आपण होतं नारायणपेठला आहे. पोस्ट ऑफिसपाशी आहे. कस्टमरला इथं सोडलं. त्यांची टोटल 130 रुपये आले. ते पहिल्या दिनातले गेले, तिकडनं इकडं आले म्हणून मीटर वाढला. तर
टोटल 18पर्यंत आत्तापर्यंत 1600ला 30 रुपये कमी आहेत, म्हणजे 1570 झाले. चांगली गोष्ट आहे. मीटरचं बघा किती फरक पडतो. वाजल्यात किती बघा 3:23, म्हणजे अजून 30 रुपये कमी आहेत 1600ला आपल्या, म्हणजे डेली टार्गेटला 30 रुपये कमी. आणि विषय असा आहे की भोगवी कांडी. हां, तर इथं आता घराकडेच ऑर्डर बघायची. तर सीन मग असं सांगतो की कस्टमर जेव्हा आपल्याला मगाशी म्हणत होतं ना का युनिव्हर्सिटीवर नाही नको मीटरने नको असं तसं, नंतर ना ते कन्व्हिन्स झाले, कारण तिथं ऑप्शन नव्हतं, मीच एकटा ऑप्शन होतो. तर त्यांचा राग गेला नसेल बरं का, ते म्हणत असं नाही असं तसं नाही का, मी एवढ्या आता माझं मीटर वाढलं असं तसं. नंतर पुढं गेल्यावर त्यांच्या मनात काय आलं काय माहिती, ते मला म्हणाले की मला राजाराम चौक आहे ना, तिथं त्यांना राईटला जायचं होतं आणि लेफ्टला त्यांचं काहीतरी काम होतं. मग ते म्हणलं लेफ्टला यायचं का, म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही, मीटर चालू आहे ना आपल्याला, काय प्रॉब्लेम आला तुम्ही मला कुठेही म्हटलं तरी तिकडे यायला तयार आहे. मग लेफ्टला जाऊन त्यांचं एक काम होतं चष्म्याचं, ते काम केलं. तिथनं फिरून मग त्यांच्या परत लोकेशनवर गेलो आणि त्यांचे उबेरला 160 रुपये दाखवत होते. जर आपण डायरेक्ट राजाराम चौकांना राईटला गेलो असतो तर झालं असतं तिथे 180 किंवा 200, पण 200 असे फिरून गेल्यामुळं 240 रुपये झाले, म्हणजे की ते काहीच नाही बोलले. त्या ऑनलाईनचा काहीतरी इश्यू होता, तर त्यांनी कॅश दिले. आणि जाता जाता मला हे 2 टॉफी दिले. मग अशी दाखवायचं होतं तुम्हाला की अल्पेनलिबे गोल्ड टॉफीज दिल्यात त्या कस्टमरने. का दिले असं सांगा बरं. अल्पेनलिबे कॉफी दोन चॉकलेट दिल्यात. ते म्हणजे हे तुम्हाला टॉफी. तर त्यांना विचारू तोपर्यंत माझं गणित चालू होतं, त्यामुळे विचारलं नाही. पण एक साहजिक आहे की त्यांना मी सर्व्हिस दिली चांगली, जे की ते राजाराम चौकातला लेफ्ट साईडला त्यांचं चष्म्याचं काम केलं. ते आले म्हणले थँक्यू थांबल्याबद्दल नाही का. काही लोक येत नाही असं म्हणतात की काही लोक, आता कोण येते काही लोक मला कळत नाही. जर तुमचं मीटर चालू आहे, तुम्हाला पैसे भेटतात, तुम्ही का जात नाही. भले त्यांचं लोकेशन तिकडं असो, त्यांना तिकडं नसून जायचं समजा, त्यांना इकडं जायचं असं, तू जाऊन सोड ना, तुझे पैसे भेटतात नाही तुला. मग तरी त्यांचं म्हणणं काय इकडं जाऊन तिकडं जायचं, मग तर प्लस आहे ना. तो कोणती लोक असतील मला काय कळणार. पण मी तुम्हाला माहिती आहे आपलं 100% येतो. आपल्या काय मीटर वाढवायचे काम आहेत. जेवढं सर्व्हिस आहे तिथनं बी म्हणलं असतं ना, चांदणी चौकाला चला, चांदणी चौकावरनं पाषाणला चला, पाषाणवरनं चाकणला चला, चाकणवरनं परत तिकडे आहे, नो प्रॉब्लेम म्हटलं असतो. गेलो असतो फिरलो असतो, 800-900 रुपये बिल झालं, मला काय प्रॉब्लेम आहे. CNG संपत आलेली असते, मध्ये कुठंतरी 5 मिनटं थांबलो असतो आणि भरले असतं. तेव्हा जर वेटिंग टाईमचं काही पैसे वाढायचे ते कमी केलं असतं. मी भाऊ धंदा करायला असं धंदाच करणार. सांगायचं एवढाच मुद्दा आहे की बोललं सगळं होतं. आणि सर्व्हिस चांगली द्या कस्टमरला, जेणेकरून कस्टमर नेक्स्ट टाईम आलं की ते तुम्हाला ओळखलं पाहिजे, हा ड्रायव्हर चांगला आहे. आता मी ह्या एरियात राहतो, त्यामुळे बरेच लोक ओळखतात, ओळख बी दाखवतात. काय कधी आलो मी तुम्हाला ओळखतो, यापूर्वी बसलो होतो, चांगली ड्रायव्हर आहे असं बोलतात. तर चला आपण आता घराकडे ऑर्डर बघूया. 3:26 झालेत, जे की टाईम खूपच कमी आहे, पण कांडी बी भगवी आहे, त्यामुळं होऊ शकतं हे 400-500 रुपये तर पडण्यावर आहे. बघू कधी पडतंय किती पडतंय. पण घराकडे पडलं तर दिवस पावला, कारण आता लांब पडणं, परत लांबवरनं रिटर्न, आणि त्यात परत आता 4 नंतर ऑफिस सुटायला लागतील. आता तर मेन धंदा आहे, पण आता मी घरीकडे चाललो आहे, कारण आपलं टार्गेट झालं आहे भाऊ, जास्त खाऊ नये, पोटापुरती खाऊ. भगवी कांडे मी घरापाशी खेळू शकतो, पण आता मीटरने प्रत्येकाला कन्व्हिन्स करत राहणं म्हणजे जरा अवघड दिसते. ते आजचं खेळ झालेलं आहे, उद्या बघू. पण मग आता एक डायरेक्ट कात्रात बिद्रच पडली तर देव पावलं 100-200 रुपये. जर मीटरने भेटलं तर बरंच झालं, मीटरने भेटलं पाहिजे. होऊ काय नाही, 30 रुपये तर काय साहजिक आहे, होऊन जाईल कसं बी. तर बघायचं आहे की जास्त होतात का नाही. तर भेटूया पुढच्या ऑर्डरला. आय होप एखादी मोठी ऑर्डर पडावी घराला. फायनली मित्रांनो आपल्याला एक कस्टमर भेटलं मंडईतनं, आणि त्यांना सोडायचं होतं शाहू कॉलेजला. तर आत्ता आपण आहोत शाहू कॉलेजच्या इकडे आणि टोटल आपले 1600 प्लसच झाले. तर वाजलं 4-7. आता इथनं काय आपल्या घरी जवळच आहे, मग चला म्हणलं घरी जाऊ, नाही का कशाला वाट टाईमपास करायचा. तर चला जाऊया घरी. आजचा व्लॉग इथंच संपूया, भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. जर काही जाता झालं तर एंडला टाकणंच नाही. तर भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये, तो पण शुभरात्री. चला.